नांदेड जिल्ह्यात आज एक अनोखं आणि धक्कादायक दृश्य पाहायला मिळालं। शहरातील चिखललेल्या रस्त्यावर माजी नगरसेवकांनी थेट अर्धनग्न होऊन लोटांगण आंदोलन केलं आहे। होय, तुम्ही बरोबर ऐकलत, लोकप्रतिनिधी स्वतः चिखलात लोडून प्रशासनाचा निषेध करीत आहेत। नांदेड जिल्ह्यातील मुदखेड शहरातील मोंढा बाजार परिसर इथले रस्ते चिखलात बदलले आहेत, इतके की लोकांना चालणंही अवघड झालंय। या रस्त्यांवरून शाळकरी मुलं, व्यापारी, सर्वधर्मीय नागरिक दररोज ये-जा करतात, पण नगर परिषद प्रशासन कानाडोळा करीत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत। आणि याच अन्यायाविरोधात माजी नगरसेवक ॲडव्होकेट कमलेश चौदंते यांनी अनोखं आंदोलन उभारलंय। भर बाजारपेठेत श्री गणेश मंदिरासमोर अर्धनग्न होऊन थेट चिखलात लोटांगण घालत रस्ता करा, नाहीतर आमचं लोळण सुरूच राहील असा इशारा देत त्यांनी प्रशासनाचा जाहीर निषेध केलाय। या अनोख्या आंदोलनामुळे नागरिकांचा संताप आणखी भडकलाय। भाजपा आमदार श्रीजया चव्हाण यांच्या मतदारसंघात हे आंदोलन झाल्याने राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे। अशोकराव चव्हाण यांच्या बाले किल्ल्यात असे रस्ते, मग आमदार काय करतायत असा सवाल जनतेकडून जोर धरू लागलाय। आता प्रशासन या संतापजनक आंदोलनानंतर जागं होणार का, की चिखलात लोळूनच नागरिकांना आपला निषेध व्यक्त करावा लागणार? दुर्गा देवींचं आज घटस्थापना होत आहे। आताच आपण पाहिलं, मातेची मूर्ती या ठिकाणी आलेली आहे। एका जाण्यानं एका येण्यानं पुन्हा इथं खड्डे होतात। 500 में बिक जाओगे तो ऐसे ही रोड पाओगे, मटन मुर्गा खाओगे तो ऐसे ही रोड पाओगे। म्हणून माझी सर्व व्यापाऱ्यांना विनंती आहे, सुजाण नागरिकांना विनंती आहे, या रस्त्यानं शाळेला जाणारे लेकर इथून जातात। हा रस्ता जो आहे शैक्षणिक महत्वाचा रस्ता आहे, कारण इथून शाळेचे लेकर जातात। धार्मिक महत्व आहे या रस्त्याला, कारण मंदिराकडे जाणारा रस्ता आहे। आर्थिक महत्व आहे या रस्त्याला, कारण सगळी आर्थिक बाजारपेठ इथं आहे मुदखेडची। आणि सामाजिक एकोपा म्हणून हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सगळे या रस्त्याने जातात। म्हणून मुदखेडची धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक रस्त्याचे जे बाजारीकरण आणि बोगस काम चालू आहे, त्या बोगस कामाच्या विरोधामध्ये माझं हे एक आंदोलन आहे। मी प्रशासनाला हात जोडून विनंती करतो की मी कमलेश चौदंते, मी हे जे आंदोलन करत आहे ते कोणत्या पक्षाकडून नाही आहे, कारण पक्षाचं घेणं देणं नाही। इथं पक्षाकडून मला काही आदेश नाहीत। एक लोकांची अस्मितेचा प्रश्न आहे। हे असं बार बार पुन्हा खड्डे पडतात, म्हणून प्रशासनाने त्वरित या ठिकाणी डांबर रोड करून द्यावी। रस्त्याची दुरवस्था, चिखलात लोडणारा नेता आणि बघ्याप्रमाणे उभं प्रशासन, हा प्रकार फक्त नांदेडचा नाही तर राज्यातील अनेक शहरांचा आरसा आहे। आता पाहायचं आहे इतकंच की या चिखलातून सुटका होणार की लोकप्रतिनिधी आणखी अशा टोकाच्या मागणीचा आवाज उठवत राहणार।